नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई लोहमार्ग पोलीसचा जो पेपर आहे हा 29 मार्चला होणार आहे. तर त्याच्यासाठी आपण समजून घेणार की एका आठवड्यामध्ये आपण नक्की काय केलं पाहिजे. कारण 15 मार्चला आपण जे पेपर झाले तर त्याच्यामधून बऱ्याच गोष्टी शिकलो. ओके, म्हणजे ह्या वर्षीच आपण बघितलं की काय केल्याने काय होतं. म्हणजे आपण एक अनुभव ऑलरेडी घेतलेला असेल बाकीच्या मुलांनी, तर त्यांच्याच अनुभवातून आपण 29 तारखेला काय करायचंय याचा आपण एक स्ट्रॅटेजी ठरवणार आहे आणि त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की फॉलो करायचं, आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायचा आहे. ओके, बघा याच्यामध्ये मुंबई लोहमार्ग पोलीसचा जो पेपर असणार आहे हा 29 मार्चला पेपर होणार आहे. आता 29 मार्चला बरोबर तुमच्याकडे 8 दिवस आहेत. ओके, तर मित्रांनो याच्यामध्ये एक गोष्ट असतं, लोहमार्ग असो किंवा कोणताही पेपर असो दे, याच्यामध्ये शेवटच्या काही दिवसांमध्ये आपण काय महत्वाच्या स्टेप्स उचलतो अभ्यासाच्या बाबतीत, तर त्याच खूप शेवटपर्यंत मॅटर करतात. तुमच्या रिझल्टला त्या गोष्टी बऱ्याच वेळा कारणीभूत ठरतात. ओके, आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं मुंबई लोहमार्गाचं, तर कट ऑफच जर बघितले मैदानीचे, तर ते 45 आहेत. म्हणजे 40 ते 45 मध्ये कट ऑफ बघायला मिळतात आपल्याला. इव्हन मुलींचेही कट ऑफ हे 40+ गेले, बरोबर. काही 39 असतील, 38 असतील, पण आजपर्यंतच्या पोलीस भरतीच्या इतिहासातले सगळ्यात जास्त जर कट ऑफ तुम्ही म्हटलात तर इथं लागलेले बघायला मिळतात मुंबई लोहमार्गाचे. ओके, तर जे काय सगळं होणार आहे तुमचं हे लेखीवरती असणार आहे. लेखीची तयारी करत असताना ह्या शेवटच्या 8 दिवसामध्ये आपण नक्की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीची तयारी केली पाहिजे, तर आपण ह्या स्पर्धेमध्ये टिकू. कारण या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आता एकमेव आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे, ते म्हणजे लेखी परीक्षा किंवा लेखीचा आपला पेपर. कारण मैदानीचं जर बघितलं तर आपल्याला असं वाटत होतं पहिल्यांदा की 45 मार्क्स मारले तर आपण फिक्स होतोय. ओके, पण ते मुंबई लोहमार्गाला लागू होत नाही मित्रांनो, कारण इथं कट ऑफच 45चा आलेला आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टीला टॉपचा पकडत होतो ते इथं शेवटचा आलेला आहे. ओके, तर त्याच्यामुळे मैदानी हा गेम चेंजर ठरू शकत नाही लोहमार्गामध्ये, कारण तिथं जी लीड असणार आहे तुमच्याकडे हे खूप कमी असणार आहे कट ऑफ जास्त असल्या कारणानं. ओके, तुम्हाला हे गणित समजलेलं असेल मैदानीचं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा एखाद्या कास्टचा कट ऑफ 42 आहे, ओबीसी पकडूयात आपण, 42 आहे. तर इथं एखादा समजा कोणीतरी 45 मार्क्स मारणारा किंवा 47 मार्क्स पडणारा विद्यार्थी मित्र असेल, तर त्याला ती लीड जास्त नाहीच आहे ना, 3 ते 5 मार्क्सचीच लीड आहे. पण तोच विद्यार्थी समजा इतर ठिकाणी फॉर एक्झाम्पल मुंबईला असेल, तर मुंबईला साधारणतः कट ऑफ ओबीसीचा काय राहील तर 36च्या आसपास राहील, बरोबर आहे. आता तोच विद्यार्थी 36चा इकडे असता आणि त्याने समजा 47 पाडले असते, तर इथं 11ची लीड झाली असती. 45 असते तरी 9ची लीड झाली असती, तर तिथं त्याला लेखीला 19-20 झालं असतं तरी चालतं. ओके, किंवा चालेल, अगदी मुंबई पोलिसला चालेल, बरोबर. पण लोहमार्गाला ती परिस्थिती नाही. म्हणून लोहमार्गासाठी आपण नक्की काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे पेपर सोडवताना. आता पेपर सोडवतानाची 90 मिनिटं, जी काय तुमची एक्झाम हॉलची 90 मिनिटं आहेत, हे तुमची लाईफ चेंज करणारी ठरतात. तर त्याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे यावरती यापूर्वीच आपण एक व्हिडिओ बघितला, तो नक्की बघा. पेपर कसा सोडवावा त्याच्यावरती आपला एक व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, तो पण बघा तुम्ही. ठीक आहे, आणि इथं आपण समजून घेणार आहे की ह्या 8 दिवसामध्ये काय करणं अपेक्षित आहे. म्हणजे संडे टू संडे वाला जे प्लॅनिंग आहे ते आपण समजून घेतोय. ह्या 8 दिवसात तुम्ही काय केलं पाहिजे, म्हणजे अशी कोणती गोष्ट कराल की त्याचा फायदा तुम्हाला डायरेक्टली 29 तारखेच्या पेपरमध्ये होईल, बरोबर. आता लक्षात घ्या, आपण वर्षभर मेहनत घेतोय, वर्षभर अभ्यास केला, नवीन नवीन गोष्टी शिकलो, त्यांना सारखं प्रॅक्टिस करून करून त्या आपल्या अंगवळणी पाडल्या. ओके, म्हणजे अभ्यासातला कुठला सब्जेक्ट असेल किंवा काही अगदी असेल, स्ट्रॅटेजी असेल कुठली, त्या सगळ्या वापरल्या आपण, बरोबर. आता कुठेतरी नवीन काहीतरी करण्यापेक्षा ज्या झालेल्या गोष्टी ज्या जुन्या आहेत त्यांच्यावरती रिव्हिजन मारणं खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे उजळणी जो म्हणतोय की ना आपण मराठीमध्ये, आपण एक शब्द वापरतो उजळणी, रिव्हिजन. तर रिव्हिजन ही मस्ट शेवटच्या आठवड्यामध्ये रिव्हिजन ही व्हायलाच हवी, आणि ती पण सगळ्या पूर्ण पोलीस भरतीच्या तुमच्या सिलेबसची. ओके, मग ते मराठी गणित बुद्धिमत्ता, जरी आता जर आपण प्रश्न बघितले मराठी गणित बुद्धिमत्तेचे, तरी बऱ्याच ठिकाणी 15 तारखेच्या पेपरमध्ये बघायला मिळालं आपल्या की सोपे आहेत. म्हणजे मेंटल अबिलिटीचा पण पेपरवर बघितला, म्हणजे त्याच्यातले प्रश्न बघितले, तर खूप सोप्या पद्धतीने प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत. मग विद्यार्थी मित्रांना असं वाटत असेल की ठीक आहे इथं पण सोपंच येईल, तसं सोपंच असेल, पेपर ऍव्हरेजच असेल, एवढा काही टफ नसेल, ठीक आहे. पण तरी सुद्धा म्हणजे जर बॅकग्राऊंड बघितलं आपण तर ते आपल्याला कळतं. आता हे जरी सोपं असलं तरी मित्रांनो रिव्हिजन मारणं खूप गरजेचं आहे. कारण जर रिव्हिजन नसेल, उजळणी नसेल, तर शेवटच्या क्षणाला एवढी मेहनत घेऊन सुद्धा त्या वेळेला एक्झाम हॉलला आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीत. याचा परिणाम काय होतो, आपल्याला सहज मिळणारा जो सगळ्या विद्यार्थी मित्रांना मार्क्स मिळतो ज्यांनी कोणी उजळणी केली आहे, आणि आपण फक्त रिव्हिजन न केल्या कारणानं सोपे प्रश्न, जे बेसिकचे प्रश्न आहेत ते आपल्याकडून मित्रांनो राहून जातात आणि आपण ऍडव्हान्सच्या नादी लागलेला असतो. ऍडव्हान्स आता मार्केटमध्ये फार पुस्तकांचा कचरा झालाय.
म्हणजे पुस्तकं मार्केटमध्ये यायला लागलेत, हे पुस्तक ते पुस्तक, समजतंय, फक्त कव्हर चेंज, बाकी आतलं मटेरियल तेच आहे, पण आपण नवीन काहीतरी आहे, सर कोणते तरी फेमस आहेत ते सांगतायत आणि मग ते आपण पुस्तकं घेतोय. याचा परिणाम तुमच्या अभ्यासावरती होतो, कारण नवीन पुस्तक आत्ता हाताळण्याची वेळ नाहीये. जे तुम्ही अभ्यासलंय तेच वाचा, तेच पुस्तक सारखं सारखं वाचा, कारण त्याची तुम्हाला सवय आहे. ओके, तुम्ही त्याला हायलाइट केलेलं असेल, तुम्ही तिथं काहीतरी लिहून ठेवलेलं असेल, ओके, तुमच्या नोट्स असतील, तर त्या वाचणं खूप गरजेचं आहे, कारण त्या तुमच्या डायरेक्ट ब्रेन मध्ये जातील, कारण ऑलरेडी तुमची नजर तिथं होती, तुम्ही वाचलंय, तुम्ही समजून घेतलंय, तोच पॉईंट तुम्हाला माहिती आहे, आणि तेच तुम्हाला फक्त आता ऍज अ रिव्हिजन म्हणून एकदा वाचायचं आहे. ते तुम्हाला परीक्षेला जर प्रश्न आला तर तो डायरेक्ट क्लिक होईल. ओके, आजचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देशच तो होता, की डायरेक्ट तुम्हाला त्या गोष्टी क्लिक झाल्या पाहिजेत. समज याच्यासाठी उजळणी खूप महत्वाची आहे. ओके, बाकी तुम्ही खूप चांगली तयारी केली, तुमची जी कुठली अकॅडमी असेल तिथं तुम्ही अकॅडमीत चांगली तयारी करत असाल, सेल्फ मध्ये केला असेल तर लायब्ररी किंवा घरी जिथं कुठे तुम्ही अभ्यास केला असेल तर ती जागा तुम्ही व्यवस्थित त्या जागेवरती अभ्यास केलेलाच असणार आहे. फक्त रिव्हिजनची गरज आहे. बरेच विद्यार्थी मित्र आता झालेले पेपर सोडवण्याच्या मागे आहेत, सोडवले पाहिजेत त्याच्याबद्दल दुमत नाही, पण रिव्हिजन बाकी राहता कामा नये. रिव्हिजन 100% करावीच लागणार आहे तुम्हाला ह्या भरतीमध्ये. सिली मिस्टेक टाळणं आणि ह्या 8 दिवसामध्ये आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सिली मिस्टेक टाळल्यात तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे, हे लक्षात घ्या. 15 तारखेच्या पेपरमध्ये आपण बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे बघितले, इव्हन तुमच्या मित्रांचा सुद्धा बघितलेला असणार आहे, तुम्हाला त्यांनी सांगितलेलं सुद्धा असणार आहे, मित्र मला हे प्रश्न येत होते, पण तिथल्या त्या प्रेशरमुळे माझ्याकडून चुका झाल्या. मी हे नाही म्हणणार की चुका नाही होणार, मला माहिती आहे एक्झाम हॉलमध्ये काय परिस्थिती असते, घरी बसून पेपर सोडवणं वेगळं असतं. ओके, कुणीतरी सांगितलं असेल तुम्हाला की आता बाबा रत्नागिरीला मी आता घरी सोडवलं, मला 98 भेटले, 99 भेटले, पण तिथं माझ्या मित्राला फक्त 80-85 भेटले, कारण ती परिस्थिती तिथली तशी होती, तिथला प्रेशर होता. बरं, प्रेशर आहे म्हणून 10-10, 15-15 सिली मिस्टेक नाही करायच्या. ओके, एखादी सिली मिस्टेक आपण समजू शकतो, पण लोहमार्गाला ती पण समजून घेण्याच्या पलीकडचं गणित आहे, कारण इथलं फिजिकल कट ऑफ हे आपण सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, खूप हाय लेवलचं लागलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची एक सिली मिस्टेक आपल्या स्वप्नांपासून लांब ढकलू शकते. म्हणून मित्रांनो, जर अंगावरती वर्दी पाहिजे असेल तर सिली मिस्टेक टाळा, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित रिव्हिजन मारायचे, समजून घ्यायचं आहे, आणि मग आपलं वर्दीचं गणित पक्क करणार आहे. ठीक आहे, वर्दीचं गणित पक्क करायचं असेल तर रिव्हिजन मस्ट, परत परत सांगतोय, कारण याच्याने तुम्हाला तुमचं आयुष्य बदलता येईल. बरोबर. आणि बाकी जर कोणी नव्यानं तयारी करणारा विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ जर बघत असेल तर आपल्या स्वराज्य पोलीस अकॅडमीचं, आपली स्वराज्य म्हणून अकॅडमी आहे, स्वराज्य पोलीस अकॅडमीची कांदिवली या ठिकाणी आपली ब्रांच आहे मुंबईमध्ये. कांदिवली पूर्व या ठिकाणी एक ब्रांच आहे, आणि दुसरी आपली विरार पूर्वला सुद्धा एक ब्रांच आहे. म्हणजे हे पालघर मध्ये येतं विरार, आणि हे आपलं मुंबईमध्ये आहे कांदिवली. या दोन ठिकाणी आपल्या स्वराज्य पोलीस अकॅडमीच्या शाखा आहेत. तुम्ही तिथं प्रत्यक्ष येऊ शकता, तयारी करू शकता. ठीक आहे, आपण जो आपला रिझल्ट आहे हा सर्वाधिक रिझल्ट देणारी आपली मुंबईतली अकॅडमी आहे, आणि खूप चांगला रिझल्ट आपल्याकडे दरवर्षी येतो. ठीक आहे, म्हणून तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करा. जर तुम्हाला काय अधिक माहिती पाहिजे असेल अकॅडमी संदर्भामध्ये तर 9075817107 या नंबरवरती संपर्क करा, किंवा 8286378481 या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता आणि आम्हाला ती माहिती विचारू शकता. ठीक आहे, अकॅडमी संदर्भात जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर. बाकी मुंबई लोहमार्ग पोलीस संदर्भामध्ये कशा पद्धतीने तयारी करायची हे तुमच्या लक्षात आलेलेच असेल, आणि तुमचा जर कोणी विद्यार्थी मित्र असेल जो मुंबई लोहमार्गासाठी असेल त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा, त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये मांडा, त्याची उत्तर देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. जे तुमचे कमेंटमध्ये प्रश्न असतील त्याची उत्तरं आपण नक्की देऊयात. ठीक आहे, बाकी अजून तुम्हाला कुठले जर व्हिडिओ अपेक्षित असतील स्ट्रॅटेजीचे तर नक्की सांगा प्लॅनर संदर्भामध्ये. आणि पोलीस भरती प्लॅनर म्हणून आपण एक सिरीज पण चालू करतोय, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. ओके, बाकी काही डिटेल्स पाहिजे असतील पोलीस भरती संदर्भात तरी सुद्धा संपर्क करा. ठीक आहे, धन्यवाद.